हॅलो एव्हरीवन, हाऊ आर यू टुडे? सो आय होप यू आर फाईन. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे 6 AI टूल्स, टॉप AI टूल्स दॅट यू कॅन यूज इन युअर युजफुल AI टूल्स. ओके, यू कॅन यूज इन 2025. ठीक आहे, तर आता बघूया आपण व्हिडिओमध्ये पुढे वळूया. तर त्यामध्ये तुम्हाला सांगतो की बघा, व्हिडिओ अखेरपर्यंत पहा, बनत राहा व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट टूल्स आहे ज्याचं तुम्हाला डेली लाईफमध्ये तुमच्या कामात येऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा आणि अखेरपर्यंत पाहत राहा. ठीक आहे, तर आता आपण स्टार्ट करूया वन बाय वन. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल टूल्स आहे आपला चॅट जीपीटी. सर्व मोस्ट ऑफ द पीपल नो अबाउट चॅट जीपीटी. ओके, ठीक आहे, तर त्यामध्ये काय माहिती आहे का, सिम्पली तुम्हाला इथं क्रोम जायचं आहे. ठीक आहे, त्यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं चॅट जीपीटी डॉट ए. ओके, चॅट जीपीटीवर क्लिक केल्यानंतर स्टार्ट नाववर तुम्ही क्लिक करू शकता. ओके, स्लिप ऑन क्लिक म्हणजे कोणतं लॉग इन वगैरे तुम्हाला कोणत्या गुगल अकाउंटवरून करायचं असेल, ज्याच्यावरून तुम्हाला लॉग इन करायचं त्यावर तुम्ही लॉग इन करा. त्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे जायचं आहे. जसं आता आपण एखादं एक्झाम्पल बघूया हाऊ टू मेक अ. ठीक आहे, हाऊ टू मेक अ मॅगी. ओके, हाऊ टू मेक अ मॅगी केला. ओके, सिम्पली क्लिक करून एंटर बटन. त्यानंतर इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप कोणकोणते इन्ग्रेडियंट्स लागेल तर सिम्पल तुम्हाला म्हणजे बघा, तुम्ही इथे बघू शकता जे कोणते हाऊसवाईफ्स आहे, माय डिअर ब्रदर्स, माय डिअर सिस्टर, तुम्हाला काय माहिती आहे का कोणकोणते इन्ग्रेडियंट्स लागतील किंवा कशा स्टेप्स कसं करायचं, ज्यामुळे तुमची मॅगी बनवायला तुम्हाला एकदम इझी जाईल. ठीक आहे, तुम्ही ते बघू शकता सिम्पली. ओके, आणि असेच तुम्हाला लॉट ऑफ क्वेश्चन, जे कोणत्या टाईपचा क्वेश्चन आहे तुम्ही डायरेक्ट इथं चॅट जीपीटीला विचारू शकता, तो तुम्हाला एकदम इझिली सांगू शकतो. ठीक आहे, सिम्पल आहे चॅट जीपीटी सारखं टूल्स. फक्त एक गोष्ट अशी आहे की चॅट जीपीटी जो आहे तो आपलं गुगलवरून इकडून तिकडून आणतो, इन्फॉर्मेशन आपल्याला देतो किंवा स्वतः जनरेट करतो. परप्लेक्सिटीचं काम कसं आहे माहिती आहे का, तो जे रिअल एक्झाम्पल आहे, रिअल जे कोणती इन्फॉर्मेशन अबाउट दॅट, ओके, अबाउट दॅट व्हिडिओ, अबाउट दॅट क्वेश्चन, ते एक वेब सर्वरून आणून आपल्याला दाखवतो. हिअर राईट सिम्पल परप्लेक्सिटी. ओके, perplexity.here you can see that in the suggestions. Okay, perplexity.ai, simply click on it. Okay, and then you can see that here I already log in. If you want to log in, then go to the continue with the Google button. Okay, so this you can see that here the same as ChatGPT. You can see that here the ChatGPT, and you can see that here the Perplexity. Okay, just simply click on it and Perplexity. You can see that here the type which you want to type. जे तुम्हाला कोणते सर्च करायचं आहे ते तुम्ही इथे सर्च करा without. Okay, it can reduce your time, your efforts. Okay, just simply click on it and write what you want to search. Okay, just how to make a Maggie. Same example you can get here. Okay, तर इथे बघा तुम्हाला वेब सर्वरून डायरेक्ट तुम्हाला मिळतील त्याचे, म्हणजे तुम्हाला इथे सजेस्ट करायला व्हिडिओ. आणि हाऊ टू बघा, आपण चॅट जीपीटीमध्ये पाहिलं, चॅट जीपीटीमध्ये आपण सर्च केलं होतं. ठीक आहे, तिथे आपल्याला काय मिळालं. ठीक आहे, चॅट जीपीटीमध्ये आपण गेलो होतो, तिथे आपल्याला काय मिळालं होतं की बा त्याचे स्टेप्स वगैरे ते मिळालं. ठीक आहे, कशा स्टेप्स आहे इथे तुम्हाला जे परप्लेक्सिटी म्हणजे तिथे तुम्हाला त्याचे पिक्चर्स, हाऊ दॅट यू कॅन सी. ओके, जे आपल्याला ते दिसणार कसे. ठीक आहे, त्याचे त्याचे इमेजेस ते कशी असते मॅगी आणि त्याचा कलर वगैरे, तुम्ही जे कोणते इन्ग्रेडियंट्स केले ते कसे यूज करणार, त्यानंतर त्याचा इफेक्ट कसा होईल, हे सर्व इथे तुम्हाला मिळून जाईल. परप्लेक्सिटी काय करतो माहिती आहे का, डायरेक्ट वेब सर्वरून आपल्याला इथे देतो. ठीक आहे, कळलं का. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इन्ग्रेडियंट्स कोणकोणत्या, सेम ॲज सेम, बट पॉईंट ऑफ डिफरंट इज हा आपल्याला इमेज वगैरे जनरेट करून देतो. तो आपल्याला चॅट जीपीटी आहे तो थोडा म्हणजे वीक आहे, इट इज अ स्ट्रॉंग आहे. ओके, परप्लेक्सिटी डॉट ए. तर हे झालं आपलं परप्लेक्सिटी. इथे तुम्ही कोणता पण क्वेश्चन ॲस्क करू शकता, सेम ॲज चॅट जीपीटी. ओके, सिम्पली क्लिक. सो नाउ विदाउट वेस्टिंग टाइम वी कॅन गो टू द next. So now our tool number 3 is Gamma. We can see that here. Just simply go to the Chrome and okay. तर इथे आपल्याला तुम्हाला टाईप करावं लागेल सिम्पली मध्ये गामा. ठीक आहे, इथे तुम्हाला सजेशन्स वगैरे मिळून जाईल गामाशी रिलेटेड. तुम्हाला सिम्पली काय याच्या सजेशन्सवर क्लिक करावं लागेल. क्लिक ऑन ऑफिशियल. यू कॅन सी दॅट इज द पीपीटी प्रेझेंटेशन. ठीक आहे, गामा कशासाठी यूज करतो आपण, गामा वेबसाईट कशासाठी यूज करतो, जे कोणते वर्किंग प्रोफेशनल्स आहेत किंवा स्टुडंट्स आहेत आणि त्यांना म्हटलं, सपोज एक्झाम्पल घ्या, जसं तुम्हाला आज कॉलेजमध्ये तुम्ही गेले, तुम्हाला प्रोजेक्ट वगैरे बनवायचा आणि सरांनी म्हटलं की उद्याच्या उद्या मला बेस्ट पीपीटी बनवून दाखव. ठीक आहे, तर तुम्ही काय कराल, काही ज्यांना टूल्सच्या बरोबर माहिती नाही, ओके, ते काय करतील, पॉवर पॉईंट घेतील आणि करतील. ते काय माहिती आहे का, वेस्टिंग ऑफ टाइम आहे, सिम्पली वेस्टिंग ऑफ टाइम आहे. त्यामुळे सिम्पली तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, गामावर जायचं आहे. ठीक आहे, गामावर तुम्हाला काही क्रेडिट मिळतात, जितके क्रेडिट आहे तितकं तुम्ही काही बनवू शकता. क्रेडिट संपले की तुम्हाला दुसऱ्या अकाउंटून बनवावं लागेल. ठीक आहे, या स्टार्टरवर तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल. ठीक आहे, यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन. ओके, जस्ट गामा कशासाठी यूज करतो आपण, पीपीटी प्रेझेंटेशनसाठी. ओके, जस्ट सिम्पली क्लिक ऑन जनरेट अ प्रेझेंटेशन. यू कॅन सी दॅट इन युअर गॉट इट. गिव्ह सम परमिशन्स अबाउट दॅट टीचर or trainer.
what type of job are you engaged in. What about that, we don't need about that. ठीक आहे. त्यानंतर आपण जनरेट प्रेझेंटेशनवर क्लिक करूया. आता इथे आपल्याला प्रेझेंटेशन व्हॉट इज ए आय. ओके, व्हॉट आर द युजफुल ए आय टूल्स. ओके, यू कॅन सी दॅट व्हॉट इज ए आय, व्हॉट इज ए आय. ओके, जस्ट सिम्पली क्लिक ऑन इट. इट कॅन गिव्ह दॅट युअर द व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ मीन्स, म्हणजे जे कोणते तुम्हाला प्रेझेंटेशन बनवतात कोणकोणते कंटेंट तुम्हाला लागणार, तुम्हाला कोणकोणते कंटेंट पाहिजे, तुम्हाला प्रेझेंटेशन कशा टाईपचं पाहिजे, त्याच्या आउटलाईनमध्ये कोणतं आलं पाहिजे ते तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, हे तुम्ही इथं सिलेक्ट टेम्पलेट. ओके, जर तुम्हाला हे म्हणजे हा तुम्हाला सजेशन पण देतो की तुम्हाला कसं बनवायचं पीपीटी, तुम्हाला हे पटलं का नाही तर तुम्ही इथं ट्राय अनदर लाईन इथे बघू शकता. ठीक आहे, तुम्हाला सिम्पली करावं लागेल सिलेक्ट टेम्पलेट थीम. ओके, इट टेक सम टाइम. नंतर इथे तुम्ही बघू शकता कंटिन्यू. तुम्हाला इथे टेम्पलेट चेक करावं लागेल, जे कोणतं टेम्पलेट चाहिए आपण ॲज इट इज जे कोणतं टेम्पलेट आहे टेम्पलेट आपण यूज करूया. ठीक आहे, तुम्ही बघू शकता राईट साईडला बॉटममध्ये तुमच्या स्क्रीनवर जनरेट नावाचं बटन आहे, जे तुम्ही इधर क्लिक केलं तुमचं जे पीपीटी जनरेशन आहे ते तुम्ही इथं बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. सी दॅट माइंड ब्लोईंग रिझल्ट ऑफ दिस टूल्स. ओके, यू कॅन सी दॅट ऑन युअर स्क्रीन. व्हॉट इज ए आय, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ ए आय टूल्स, हिस्ट्री ऑफ ए आय. ओके, इम्पॉर्टन्स ऑफ ए आय यू कॅन सी दॅट इन दिस. बघा ऑटोमॅटिकली बघा मशीन लर्निंग वगैरे म्हणजे हा गामा आहे. बघा म्हणजे ए आयचा हा टूल्स आहे जिथे तुम्ही ऑटोमॅटिकली व्हॉट इज ए आय वगैरेचे ॲप्लिकेशन्स सर्व बघा इथं. ए आय इन अ बिझनेस कुठे यूज केला जातो, बेनिफिट्स अँड चॅलेंजेस ऑफ ए आय. ओके, बघा आहे व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ ए आय. तुम्ही एकदम इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन, इफेक्टिव्ह एक्सप्रेसिव्ह, तुम्हाला जे वाटेल ते इम्प्रेसिव्ह प्रेझेंटेशन तुम्ही बनवू शकता गामा ए आयचा यूज करून. ठीक आहे, ठीक आहे. सो दिस इज द टूल नंबर 3 गामा. यू कॅन सी दॅट हिअर द website is generated. Okay, so now go to the tool number 4. our tool number 4 is suno.ai. आता suno.ai म्हणजे काय, तर काय माहिती आहे का, आता आपल्याला असं वाटतं की आपण व्हिडिओ वगैरे बनवतो बरोबर युट्यूबवर टाकण्यासाठी किंवा कुठे पण तुम्ही इंस्टाग्राम व्हिडिओ टाकता किंवा स्टोरीवर टाकता. ठीक आहे, त्या व्हिडिओला नाही का बॅकग्राऊंड लागतं. ठीक आहे, किंवा तुम्हाला सेल्फ जनरेटेड ऑडिओ म्हणू शकतो आपण. जो कोणता सेल्फ जनरेटेड ऑडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला एक मस्त ए आयची वेबसाईट आहे. दॅट द नेम ऑफ दॅट वेबसाईट इज suno.ai. यू कॅन सिम्पली क्लिक ऑन इट ऑन द क्रोम अँड देन सिम्पली टाईप suno.ai. इथं सजेशनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. बघा कसं असतं माहिती आहे का, माणसाचं कामच तसं सजेशनवर अवलंबून आहे. आपल्याला सजेशन मिळतात आपण डायरेक्ट घेतो, नाही तर आपल्याला टाईप करायला जीवावर येतं. सिम्पल थिंग आहे. ओके, तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे, suno.ai. ओके ओके, जस्ट गो टू द वेबसाईट. त्यानंतर इथे तुम्हाला दिसू शकते की मेक अ सॉन्ग. यू कॅन सिम्पली क्लिक ऑन मेक अ सॉन्ग. राईट टॉपमध्ये तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्हाला जे टाईप म्हणजे तुम्हाला जसं वाटेल त्या टाईपचं तुम्ही सॉन्ग इथे क्रिएट करू शकता. ठीक आहे, सिम्पली क्लिक ऑन इट. ओके, ठीक आहे. त्यानंतर जस्ट आय एम इन. तुम्हाला इथं लॉग इन वगैरे जे कोणतं साईनअप वगैरे तुम्ही फर्स्ट टाइम जाता साईनअप करावं तर तुम्ही ऑलरेडी मेंबर असेल तुम्हाला लॉग इन करावं लागेल. सिम्पल थिंग आहे रे बघा. ठीक आहे, ओके. त्यानंतर काय माहिती आहे का, बघा तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला ज्या टाईपचं इथं बनवायचं आहे त्या टाईपचं तुम्ही बनवू शकता. क्रिएट, simply click on create button that you can see that on your screen. Okay, just type here what you want to build and how which type of song you want to create. Okay, just simply click on the create button. You can see that on your screen. ठीक आहे, तुम्हाला क्रिएटवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं जे कोणत्या टाईपचं म्हणजे जे कोणत्या तुम्हाला ज्या कोणत्या टाईपचं सॉन्ग पाहिजे जे तुम्हाला जसं बनवायचं जसं अट्रॅक्टिव्ह सॉन्ग, किड्स सॉन्ग. ठीक आहे, म्हणजे बॅक ऑडिओ हा तुम्हाला काय बॅक ऑडिओ बनवून द्याल. ठीक आहे, तुम्हाला इथे काय करावं लागेल जसं तुम्हाला पाहिजे तसं. ओके, ऑडिओ make a song like motivation. Okay, हे बघा तुम्ही इथे बघू शकता डिफरंट टाईप ऑफ सॉन्ग. जरा ठीक आहे, हे आपलं ए आय सुनो ए आय. ते काय आहे ना की माझा नेटवर्क प्रॉब्लेममुळे तुम्हाला इथे दिसत नसेल. ठीक आहे, जर तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर किंवा वेबसाईट ऑडिओ जनरेट करायचं असेल त्यावेळी तुम्ही सुनो ए आयचा यूज करू शकता. ठीक आहे, टूल नंबर 5 आहे क्लाउड ए आय. ओके, तर क्लाउड ए आय कशासाठी वापरून माहिती आहे का, क्लाउड ए आय काय करतो म्हणजे त्याला ॲडव्हान्स ए आय टूल्स आहे. ठीक आहे, क्लाउड ए आय हा ॲडव्हान्स ए आय टूल तुम्हाला सिम्पल आहे असंच आपल्या गुगलवर अवेलेबल आहे. ठीक आहे, CLOUD क्लाउड. ओके, सिम्पली क्लिक ऑन इट.
ओके. क्लाउड ए. ओके, क्लाउड ए काय करतो माहिती आहे का? हा डेव्हलपर, जे कोणते डेव्हलपर्स आहेत, जे कोणते वर्किंग प्रोफेशनल आहेत, त्यांना इझिली हा काय करतो म्हणजे ए आय फीचर्स ऍड करण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये ऍड करतो. आणि ठीक आहे बघा, कोडिंगसाठी व्हेरी इम्पॉर्टंट क्लाउड ए आय हा कोडिंगसाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मला सिम्पली इथे अकाउंट वगैरे जो कोणते बनवायसाठी पण. ओके, you can see that on your screen. Your account making is okay. Okay, so I'm confirm that I'm at least as वय बघा, इथे तुम्हाला एजचा पण एक पर्सिस्टन्स आहे, म्हणजे मेंडेटरी आहे, 18+ एज असलीच पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर ॲग्री टर्म्स अँड पॉलिसीज आणि कंटिन्यू, सिम्पल क्लिक ऑन इट. इट इज अ क्लाउड आहे, हे कोणी वर्किंग प्रोफेशनल यूज करतात, आपण स्टुडंट ॲज अ स्टुडंट पण यूज करतो. बट एक गोष्ट आहे की तुम्हाला इथे एज 18+ लागेल. ठीक आहे, जस्ट बघा, स्टे ऑन फ्री. बघा, पेड वर्जन पण आहे आणि याचं फ्री वर्जन पण आहे. ठीक आहे, तुम्ही इथं बघू शकता तुमच्या स्क्रीनवरती. ओके, आय अंडरस्टँड. हां, तर तुम्हाला काय इथे तुम्हाला इथं नेम वगैरे पण विचारू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला इथं सिम्पली तुमचा नेम वगैरे टाईप करावं लागेल. ठीक आहे, शिवम. ओके. व्हॉट आर यू वॉन्ट टू इंट्रो शिवम, टिक दिस टॉपिक्स टू एक्सप्लोर. तुम्हाला कोणतं डेव्हलपमेंट करायचं आहे, कोडिंग डेव्हलपमेंट करायची का, लर्निंग करायचं, स्टडी करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला कोणत्या टाईपचे काय करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही इथे बघू शकता कोडिंग अँड डेव्हलपमेंट, विकेट कोडिंग अँड डेव्हलपमेंट. ओके. ओके, क्रिएटिव्हिटी, सिक्युरिटी, प्रोटोकॉल्स, जे कोणते तुम्हाला बघा, तुम्ही यात डीपली जाऊ शकता. यात तुम्हाला इतका म्हणजे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टूल्स वेन यू वॉन्ट टू कोड. ओके, जे कोण तुम्ही बिगिनर असेल, ठीक आहे, तुम्हाला कोड जनरेशनसाठी व्हेरी युजफुल टूल आहे. ठीक आहे, त्यानंतर ठीक आहे, तुम्ही इथे बघू शकता. ओके, देन गो टू द अदर. हा आपला टूल नंबर 5th टूल इज अ ब्लॅक बॉक्स ए. ब्लॅक बॉक्स ए. ओके, I don't know about the tool, but still I want to share these tools to you. Okay, most of the people that unknown about that tool. Okay, तर ठीक आहे, तुम्ही इथे बघू शकता. Wait about that. Building patience is very important in your life. Okay, just simply click on it and go to the and right here what do you want. We जसं आपल्याला माहिती आहे का ब्लॅक बॉक्स आहे कशासाठी यूज करतो. ठीक आहे, त्यानंतर मला इथे व्हॉट इज ब्लॅक box AI. Okay, just simply click. Okay, button. Okay, you can see that here the perfect result. Okay, and how does it work? About that, you can see that here the IBM means what? IBM is a company, you know about that. Okay, a black box AI is an AI system whose internal working are missed to its user. Users can see the system inputs and output, but they can't see what is a black box artificial. Okay, about that. So we will meet in the next video. Thanks for watching this video and we will meet in the next video. Bye bye everyone.